नमस्कार. समुद्राच्या या अथांग पसरलेल्या पटावर जगातल्या 4 मोठ्या शक्ती एकत्र आल्या आहेत. पण का? आज आपण याचबद्दल बोलणार आहोत. मालाबार नौदल सराव 2025. हा सराव सध्या उत्तर पॅसिफिक महासागरातील ग्वाम बेटावर सुरू आहे आणि यावर्षी याचं यजमानपद अमेरिकेकडे आहे. तर मग प्रश्न हा आहे की या सरावाला इतकं महत्त्व का दिलं जातंय? यामागे नक्की काय आहे? चला या प्रश्नाचं उत्तर शोधूया. बरं, हा विषय आपण टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. सगळ्यात आधी मालाबार म्हणजे नेमकं काय आहे ते पाहू. मग त्याचा इतिहास कसा आहे, म्हणजे 2 देशांपासनं 4 देशांपर्यंतचा प्रवास कसा झाला ते बघू. त्यानंतर या वर्षीच्या सरावाला विशेष महत्त्व का आहे आणि त्याचा क्वाडशी काय संबंध आहे हे जाणून घेऊया. आणि मग शेवटी या सगळ्याचा निष्कर्ष काय ते पाहूया. चला तर मग थेट विषयालाच हात घालूया. मालाबार सराव म्हणजे नक्की काय? तर बघा, मालाबारचा मुख्य उद्देश आहे सामूहिक सागरी सुरक्षा वाढवणं. पण यातला खरा कळीचा शब्द आहे इंटरऑपरेबिलिटी. आता हा शब्द ऐकायला थोडा जड वाटतो, पण याचा अर्थ अगदी सोपा आहे. समजा 4 वेगवेगळ्या टीम्स आहेत. प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी आहे, पण त्यांना मिळून एकच मिशन पूर्ण करायचं आहे. तर ते एकमेकांशी कसं जुळवून घेतात हेच म्हणजे इंटरऑपरेबिलिटी. इथे 4 देशांची नौदलं एकमेकांच्या सिस्टम समजून घेऊन एकत्र काम करण्याचा सराव करतात. आणि ह्या 4 टीम्स म्हणजे कोण? तर भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान. हे 4 देश फक्त भागीदार नाहीत, तर इंडो पॅसिफिक क्षेत्राच्या सुरक्षेचे महत्त्वाचे स्तंभ मानले जातात. म्हणूनच त्यांच्या एकत्र येण्याला एक वेगळंच महत्त्व आहे. आता आपण पाहूया की 2 देशांमध्ये सुरू झालेला हा सराव आज 4 देशांच्या शक्तिशाली युतीमध्ये कसा बदलला. याचा इतिहास खरंच खूप रंजक आहे. जरा विचार करा, याची सुरुवात झाली होती 1992 मध्ये फक्त भारत आणि अमेरिकेसोबत. एक साधा द्विपक्षीय सराव. मग 1998 मध्ये भारताच्या अणुचाचण्यांनंतर यावर तात्पुरती बंदी आली, पण नंतर तो पुन्हा सुरू झाला. खरी कलाटणी मिळाली 2015 मध्ये, जेव्हा जपान यात सामील झाला. आणि मग 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या येण्याने तर याचं स्वरूपच बदलून गेलं. हा प्रवासच या सरावाचं वाढतं महत्त्व आपल्याला दाखवून देतो. आणि हो, हा काही फक्त समुद्रात नौका फिरवण्याचा सराव नाहीये. इथे वॉर गेमिंग होतं, म्हणजे खऱ्या लढाईसारखी परिस्थिती निर्माण केली जाते. इथे चुकांमधून शिकण्याची संधी मिळते. यामुळे होतं काय की खऱ्या संकटाच्या वेळी हे 4ही देश एकत्र येऊन खूप जलद आणि प्रभावीपणे प्रतिसाद देऊ शकतात. चला आता वर्तमानात येऊया आणि पाहूया की ह्या 2025च्या आवृत्तीला इतकं खास का मानलं जातंय. यावर्षीचा सराव 2 कारणांमुळे खूप महत्त्वाचा ठरतो. एक म्हणजे त्याचं ठिकाण आणि दुसरं म्हणजे भारताने दिलेला एक मोठा संदेश. ठिकाण आहे ग्वाम. ग्वाम हे फक्त एक बेट नाही, तर पॅसिफिक महासागरातलं अमेरिकेचं एक अत्यंत महत्त्वाचं लष्करी केंद्र आहे. चीन, जपान आणि फिलिपिन्सच्या जवळ. त्यामुळे इथे हा सराव आयोजित करणं हेच प्रादेशिक शक्ती संतुलनाचा एक स्पष्ट संदेश देण्यासारखा आहे. आणि भारताचा संदेश काय? तर भारताने या सरावासाठी आपली पूर्णपणे स्वदेशी बनावटीची युद्धनौका INS सह्याद्री पाठवली आहे. ही फक्त एक युद्धनौका नाही, तर हे मेक इन इंडियाच्या माध्यमातून भारताच्या वाढत्या आत्मनिर्भरतेचं आणि सामर्थ्याचं प्रतीक आहे. या सगळ्यामागे एकच ध्येय आहे: एकत्र येऊन आपली नौदल शक्ती वाढवणं आणि महत्त्वाचे सागरी मार्ग सुरक्षित ठेवणं. कारण आपला खूप मोठा व्यापार आणि ऊर्जा पुरवठा याच मार्गांवर अवलंबून आहे. त्यामुळे हे मार्ग सुरक्षित राहणं आपल्या सगळ्यांसाठीच महत्त्वाचं आहे. आता आपण या लष्करी सरावाला त्याच्या मोठ्या राजकीय आणि धोरणात्मक चौकटीशी जोडून पाहूया, जी क्वाड म्हणून ओळखली जाते. हे खूप इंटरेस्टिंग आहे बरं का. मालाबारमध्ये जे 4 देश आहेत तेच क्वाडमध्येही आहेत, पण दोघांमध्ये फरक आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर क्वाड ही एक राजकीय आणि आर्थिक चर्चा आहे, तर मालाबार ही समुद्रातली त्याची प्रत्यक्ष कृती आहे. म्हणजे क्वाडवर विचार असेल तर मालाबार त्या विचाराला प्रत्यक्षात आणणारं सामर्थ्य आहे. पण या दोघांचंही अंतिम ध्येय एकच आहे: इंडो पॅसिफिक प्रदेश मुक्त, खुला आणि समृद्ध ठेवणं. आणि जेव्हा हे 4 देश एकत्र येऊन मालाबारसारख्या जटिल सरावात भाग घेतात, तेव्हा ते या प्रदेशातल्या स्थिरतेसाठी असलेल्या त्यांच्या एकजुटीचा संदेश देतात. तर मग ह्या सगळ्याचा आपण काय अर्थ घ्यायचा? मालाबार 2025 आपल्याला नक्की काय सांगतोय? मालाबार सराव 2025 ही केवळ एक लष्करी कवायत नाही.
हे 4 मोठ्या लोकशाही देशांमधील संबंध मजबूत करण्याचं, सुरक्षा वाढवण्याचं आणि इंडो पॅसिफिकच्या विशाल सागरी क्षेत्रात स्थिरतेचा एकसंध संदेश देण्याचं एक प्रतीक आहे. हे एक शक्तिशाली प्रदर्शन आहे, यात शंका नाही.